मंडळी, कसे आहात? एकदम मजेत ना? अरे मी पण मजेत. खूप दिवसांनी आपला ब्लॉग येणार आहे आज. सो सर्वांना गुड मॉर्निंग परत एकदा. आणि आता आपल्या सकाळचे बरोबर 7:20 झालेत, 4:20 झालेत, सॉरी 4:20 झालेत. 7:20 नाही, आपण अर्ली मॉर्निंग निघालोय, खूप लवकर निघालोय. 4:20 झालेत. आपल्याला इथून आता जायचंय वाकडला. अरे थांब जरा, अटकला. हा, इथून आपल्याला जायचंय वाकडला, बार्बेक्यू जंक्शनला. कारण का तिथे आपल्याला काही खास लोक भेटणार आहेत. तुम्हाला दाखवतो ती कोण खास आहेत ती. तोपर्यंत लेट्स गो. फायनली आपण आता पोहोचलोय आपल्या मीटअप पॉइंटला, जिथे आपल्याला बाकीचे लोक पण भेटणार आहेत. आणि ही आपली गाडी, काळा घोडा, कसा वाटतोय? आणि येतील आता हळूहळू एक एक जण, बघूया आता. तुम्हाला पण दाखवतो कोण कोण आहेत ते. हेल्मेट काढू का नको? आपला एक फायनली पहिला मेंबर आलाय, प्रसाद. आणि त्याची गाडी कॅमेरा बिमेरा लावून बापरे. खर्च मग तो मग तिकडे मग. हे ते बॅगला कव्हर लाव, ते रेन कव्हर लाव, बिकॉज कारण का खाली डस्ट खूप आहे. हा हा, बापरे. बरोबर 5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता निघालेलो आहेत. हा, आता आपण तामिली चढायला सुरुवात केलेली आहे. कारण पुण्याच्या साईडनं आपण जातोय आणि आपण खाली उतरणार आहेत. खाली आपण कुठे उतरणार रे? मानगावला. हे पुढे ट्रक उभा आहे मधीच. आता आपण तामिनी उतरायला सुरुवात केली आहे परत. आणि एवढं ट्रॅफिक लागलंय की फक्त जाणाऱ्याच गाड्या आहेत खाली. आपल्या मागे पण तेच आहे, पुढे पण सगळं तेच आहे. आणि ते मेन म्हणजे इथं ओव्हरटेक करू पण नाही शकत आहे आपण, कारण नुसता नाही 2 सेकंद गेले तोपर्यंत परत टर्न आला. नुसता नागमोडी वळण आहेत, कंटिन्युअस नागमोडी वळण आहेत. आणि हे 4 व्हीलर वाले आहेत ना, काय सांगू तुम्हाला भाई. आता आम्ही काढली बाहेर की आता अजून एक जण काढेल बघा. हा बघ, हा बघ, हा बघ, येतोयच भाई. थांबा ना, जाऊ दे ना. किती वेळ तुमच्या मागते हळूहळू चालवायची गाडी आम्ही? थांबा की जरा, आम्हाला पण जाऊ दे की भाई. हे सनरूफ का ओपन करून बसलंय पोरग बारक? अशा तऱ्हेने दिवस उजाडत चाललेला आहे. आणि जसा दिवस उजाडतो ना तसा पटकन घाट संपला पाहिजे, जेणेकरून घाटात दिवसा चालवायचे म्हणजे थोडी अजून स्लो स्पीड थोडी कमी होते. कारण का समोरची गाडी जोपर्यंत ती दिसत नाही तोपर्यंत आपण तिला ओव्हरटेक करूच नाही शकत. आणि आता रात्रीचं कसं, समोरच्या गाडीचा लाईट तरी आपल्याला दिसतो, त्यामुळे आपण ते घाटात टर्नला ओव्हरटेक करू शकतो. कारण दिवसा तसं नाही होत. दिवसा आपल्याला जोपर्यंत ती गाडी दिसत नाही तोपर्यंत आपण तिला ओव्हरटेकच नाही करू शकत. कशा आहेत टर्न? इसे कहते हैं तामिनी. आणि आणि आपला आंबा घाट पण असाच आहे, पण आंबा घाट आपला थोडा मोठा आहे. त्याला एका साईडला पूर्ण दरी आणि एका साईडला पूर्ण पूर्ण असं चढण आहे.
आपली गाडी आहे पंक्चर. कुणाची? तरी पण आपण करतोय आता इथे जुगाड. जुगाड नाही जुगाड नाही, आपल्याजवळ आहे आणि आपल्याकडे आहे. सगळ्या वस्तू आहेत. वी आर काय म्हणतो? ऑलरेडी प्रिपेअर्ड ब्रो विथ एव्हरीथिंग. आपल्याकडे सगळं आहे. वेळ लागली तर एक्स्ट्रा माणूस पण आणू. दरवेळेस आहे ना मीच गावतो. त्याला लूज करायचं का आहे माझ्याजवळ, क्लीनर पण आहे. बाय थोडा मोठा स्क्रू घुसला भाई त्याच्यात. तुला माहिती आहे का आपण ह्याला भेटलो होतो बघ. श्रेयसनी गाडी दाखवली होती आपल्या ह्यानी. अश्विननी गाडी आणली होती नवीन. त्या दिवशी पण मला पंक्चर झालं. हो माहिती, एवढा मोठा किडा होता त्याच्यात. आणि दरवेळेस हा आणि खिळायला याच्याच गाडीचे टायर आवडतात. खेळ कुठे गेला? बघा इथं. हे बघा, हे काहीच नाही. तो तर एवढा होता एवढा असा घुसला तो, असा इकडून. ये भी करना पड़ता है खुद से खुद को. लडाख की तयारी चालू आहे. ओ माझ्यासमोर पंक्चर करते. आता हवा भर फक्त. झालं त्यांच्याकडून हा भरून घेऊ फक्त. झालं. कसं आहे हवा? झाला टायर झाला, वेळ नाही लागत त्याला. 500 दो चलो 500 दो. कितना दो? कितना चाहिए? 150 रुपये देगा. अच्छा 150 भी दो चलेगा. ये 120 का है वो आप 150 दे दो. कसा आहे रोड? पूर्ण नाग मोडी आणि त्यात घाट. एक मजाच आहे. ॲडव्हेंचरचा एक हे पण आहे डिसएडव्हान्टेज एवढा आहे की तुम्ही घाटात जी लीन करतो ती लीन नाही करू शकत त्याच्यावर. एवढा मोठा घोडा कोण झोपवेल खाली? त्यापेक्षा आपली अगोदरची गाडी होती ती खूप जास्त झोपायची. ती एवढी नाही होत. तिला आडवी करायची म्हटली तर आपण पण आडवी होऊ. आणि हा व्ह्यू आहे आपल्याला असं दिसलेला असताना थांबलोय आपण. इथे खाडी आहे आणि ही एक आपली गाडी आहे, ही एक आपली गाडी आहे आणि आपल्या अर्ध्या गाड्या पुढे उभ्या आहेत. आणि आता आपण इथे काढतो एक फोटो आणि हा पूर्ण व्ह्यू आहे असा. एकदा व्ह्यू चेक करा. आपली गाडी आहे. सो लेट्स गो. ग्रुम ग्रुम. आपण आलोय आता दाभोळला आणि आता आपल्याला इथं फेरी घ्यायची आहे. आणि आपली आता फेरी आले की नाही ती आपल्याला पण नाही माहिती आहे. ओ टिंग टॉंग. फायनली फर्स्ट टाइम इन फेरी. आपला घोडा. लेट्स गो. फर्स्ट टाइम इन फेरी. इकडे काय, इकडे काय. फायनली आपण फेरीमध्ये बसलोय. आपल्या इथे 3 गाड्या आहेत, 4 गाड्या आहेत. 1 2 3 4. तिकडे 2 आहेत. अबे तिकडे एक आहे. आपण आलोय तिथून. कुठे गेलं? तिथून. आणि आपण जातोय तिथं. कुठं? हा तिथे जाणार. आणि हे आपले बोट. आणि इथून आपण इकडे आलोय. फायनली उतरतोय. बाकीचं जाऊन दे. वेंचूत हा घोडा हलवायला लयच वेळ लागतो. गुहागर, वेळणेश्वर, गोपाळगड. आणि आपल्याला जायचंय गुहागर साईडला.
ओके चलो. कसं वाटतंय समुद्र? बघा ना एक नंबर. बाकी काही पण म्हणा, कोकण कोकण आहे. खाडी आहे ही पण एक नंबर आहे. चल चलते हैं. कसा आहे रोड? पूर्णपणे असे घाट रस्ते आहेत, कारण कोकणात फिरायचं मग घाट रस्ते तुम्हाला भेटणारच. घाट रस्ते प्लस तुम्हाला समुद्र, कोस्टल रोड समुद्राच्या बाजून दोन्ही तुम्हाला भेटेल. एक प्लेन रोड पण भेटेल, एक घाट रस्ते पण भेटतील, प्लस प्लेन रोड पण भेटेल. सगळं भेटेल तुम्हाला. पण कोकणात राईड करायची बेस्ट आहे. बाकीच्यांना वाटतं की कोकण कोकण काय नाही कोकणात, काय नाही कोकणात, पण भाई कोकणात एवढं सगळं आहे की काय काय भेटेल काय नाही असं नाही. कोकणात सगळं आहे. तुम्हाला काय पाहिजे कोकणात, कोकणाकडून ते ते डिपेंड करतं. आपल्याला मध्येच ऑफरोडिंग पण लागलेलं आहे. अरे अरे माझं लक्ष, माझं लक्ष असं अचानक मध्ये गेलं बे. भेंडी. हा हा. आपण चाललोय आता तवसाळ ना, तवसाळ ना, जयगड जेटीला. तरी आणि आपण मध्येच थांबून हा व्ह्यू बघा कसं दिसतंय. एक नंबर. आणि हे आपली लाईनअप आहे. ओ माय गॉड माझी कंबर गेली. क्रॅम्प बिम्प यायचा, बाकी काय नाही जास्त वाकून वाकून. सो आपण आता ह्याचा माउंट काढायचा. माउंट डिस्कनेक्टेड आला. चिंग. हे आपली लाईनअप आहे. आणि हे आपले टेलला चालणारे प्रथम. हा अरे ते मी टॉप बॉक्स मुळे झालं राव. हा. चलो आता इथून साधारणपणे आपल्याला राहिलंय 26 किलोमीटर आहे ती जेटी. आता आपल्याला 3 किलोमीटर फक्त सरळ जायचं आहे. सो 2.7 किलोमीटर फक्त सरळ जायचं आहे. फायनली आपण आलो आता सेकंड फेरी पकडायला. आणि ही फेरी आपल्याला घेऊन जाणार आहे जयगडला. हो ऑलरेडी आलेली नाही आहे फेरी. फक्त लागलेले आहेत फक्त आणि फक्त आणि फक्त गाड्याच गाड्या. जस्ट गाड्या. फायनली दुसरी फेरी भेटली. फुल पॅक. चेक दिस. थंडी वाटते रे. गाइस व्यू देखो गाइस. भाई वो देख स्पीड बघ. जाऊन की परत. अच्छा ये कुछ भी नहीं है, ये सब ट्रायल है. आगे आगे देखो होता है क्या. कैसा है व्यू? एक नंबर ना है. दुसरी गाडी परत एकदा पंक्चर. चलेगा रे, सब चलेगा. सब बराबर कर लेंगे हम. अच्छा गाडी आहे ना जरा मागं घेऊ का? तुझी हे ना मध्ये थोडी मागे घेऊ का? हा खाली घे खाली. हा घे मागं थोडी. बस 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 बस.
ते मोठं करायला लागेल रे जरा. काय कधीपासून डबल स्टँड यायला लागलं रे? काय पहिले येत होतं याला येतो का पहिल्या एकदम पहिलं मॉडेल तिला आहे. वर्जन 1चं व्हर्जन 1 होतं हे वर्जन 1चं व्हर्जन 2 आहे. वसूल झाले बाई पैसे. 100 रुपये पुढं बसतो. त्याचे ना हा मग हे मी 120 रुपयाला घेतले. आता संपले ना आपल्या जवळचे. काय आहे ना आहे का अजून? बाई सोय हे बघ बस दुसऱ्या मधलं मी ह्याच्यात टाकून ठेवलंय. दोनदा गाडी पंक्चर झाली आणि आमचे हे पंक्चरवाले पिपी पैसे अजून भेटले नाही. 150 रुपया भी नहीं देगा. 150 का किट 120 का पंक्चर 300 का. वाह रे भाई वाह शैम्पी वाह वाह शैम्पे. नगमा जाने दे उसको. चले आपण आलोय आता गणपतीपुळे बीचवर. फुल अंधार आहे. रात्रीचे वाजले आहेत 9:31. दिसते का? नाही दिसत आहे काय. ए यार किल्ला तोडवशील ना बाबा. दाखव. बघू दे तर. एक तर आमच्या मोबाईलची लाईट लय आहे. दिसला की होय बे. अरे भाई बसायला आलो. फायनली आपण आता पोचलोय. आज आपण पहिला दिवस संपला आहे गणपतीपुळ्याला येऊन. आता उद्याचा दिवस आहे गणपतीपुळे टू रत्नागिरी. बघूया आता किती फिरता येईल काय काय करता येईल. आपल्यासोबत आहे प्रसाद. काळा येतो रे. खेळ येतोय ठीक आहे असू दे. आजचा दिवस हा संपला आहे आणि आता आपण रात्रीचे वाजलेत एक साधारण 10 आणि आलो आपण समुद्रावर जरा असंच बघायला काय काय आहे ते. आणि इथे आहे आपलं छान बाप्पाचं मंदिर दिसतंय का. हां उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंसं आतून दिसेल. तोवर टाटा बाय बाय. चलो नेक्स्ट ब्लॉग लवकरच बाय बाय.